सारंगखेडा प्रकाशा तापी नदीपात्रातील धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन. जळगाव, धुळे, नंदुरबार भागात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळविण्यात येते की हतनूर धरणातून पुढील काही तासात 15 लाख क्युसेस विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे. पावसामुळे तापी व अनेर नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून आणि पाण्याची आवक पाहता आज पहाटे 4 वाजेपासून परिसरातील प्रमुख धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाची सध्या स्थिती: आज पहाटे 4 वाजेपासून हतनूर धरणाचे 32 दरवाजे उघडण्यात आले. सुलवाडे धरणाचे 5 दरवाजे चालू आहेत. अनेर धरण 6 दरवाजे उघडले तर सारंगखेडा बॅरेजचे 4 तर प्रकाशा बॅरेज 5 दरवाजे चालू आहेत, अशी माहिती प्राथमिक प्रकाशा पाटबंधारे विभागाकडून मिळाली. वरच्या भागात पावसाचा जोर प्रचंड असल्याने धरणामध्ये पाण्याचा ओघ सतत वाढत आहे. परिस्थिती पाहता धरणाचे आणखी दरवाजे उघडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना व शेतकऱ्यांनी मोटारी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे नागरिकांना पाटबंधारे विभागाने प्राथमिक सतर्कतेचा इशारा दिलाय. नदीपात्रात किंवा पाण्याच्या जवळ कोणीही जाऊ नये. नदीकाठी आपली गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली.